या ठिकाणी आपल्याला मॅच पाहायला मिळते आहे. बरेचसे मान्यवर या स्पर्धेला एन्जॉय करत आहेत. आणि आज आमचे भातांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे पनवेल तालुका चषकाचे यशस्वी आयोजक आमचे फार चांगले मित्र, एक चांगले खेळाडू पण आहेत, साईनाथ पाटील हे देखील मात्र या स्पर्धेला एन्जॉय करत आहेत. आता मला वाटते पहाट झालेली आहे. नावंडे टीमला खास सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं पण आपण स्वागत या स्पर्धेमध्ये या ठिकाणी नक्कीच करूया. रोहित गायकर सरांकडे जाऊया मॅचसाठी. धन्यवाद. थँक्यू मानस. आपण पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करूया. या ठिकाणी आपण पाहतोय संघर्ष मित्रमंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 आणि या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक आपण या ठिकाणी पाहतोय सन्माननीय संदेशदादा कांबळे यांच्या संयुक्त विद्यमानातून संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा अंतिमच्या टप्प्यामध्ये पहिला बॉलवरती रनआउटची संधी गमावली आहे. 2 धावा येत आहेत. एका बाजूला नावंडे संघ फिल्डिंग करणारा नावंडे संघ तर बॅटिंग करतोय. गोडिवली 12th मॅन. यावेळेस मात्र टॉपेच्या बॅटची वरची कडा आणि बॉल त्या ठिकाणी चालला. एक धाव कंप्लीट होतीये, दुसरीचा प्रयत्न नाहीये. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. विकी गोलंदाजीच्या भोवळ्यावरती आहे. 2 ओव्हरची मॅच म्हणजे 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असेल. यावेळेचा बॉल हातातून निसटला. बीमर अनएक्सपेक्टेड हाईट या ठिकाणी पाहायला मिळते. वस्ट हाईट आणि ते बीमरची ही धाव स्कोरबोर्डवरती दाखल होती. धावसंख्या धावपटलावरती एकूण 1+1 ऍड होईल. 5 धाबा. विनय आणि तनय हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालेत. फ्रीटचा बॉल. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. फ्रीटचा चेंडू मागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र आलाय लेग बाईच्या माध्यमातून एकेरी धाव आणि एकेरी धाबेने संघ पोहोचला 6 अंकावरती. 6 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. तेवढीच ताकदवर गोलंदाजी विकीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस बॉल तिथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली. टिपलाय सुंदर झेड आणि संपलाय बॅटरचा खेळ. प्रणय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावपटलावरती एकूण धावसंख्या एलके स्टार गोडिवली संघ पोहोचल्या 6 अंकावरती आपण पाहायला मिळतं. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न मात्र इथे फटका फसलाय. कोणते बॅटला बॉल लागत नाहीये. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी होती आणि आपण पाहतो एक चांगलं आकर्षण आहे मानस. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर ट्रॉफीज देखील तितक्याच चांगल्या आहेत. सिल्वर कोटिंगच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. चांदीची कोटिंग असलेल्या या ट्रॉफ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगली संकल्पना अगदी आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळते.
धावपटलावरती एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेली आहे 7 धावा. चला जळपाण्याची व्यवस्था करा. 7 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी नावंडे संघ करत्या. चला पाणी बॉटल पाणी घेऊन जा प्लीज. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धाबा आहेत 7 धाबा. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजीच्या भोवळ्यावरती दाखल झाला सुहास. सुहास दाखल झाला दुसऱ्या षटकाची साठी. आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती खूप चांगली स्पर्धा. अगदी जर पाहिले तर मेच्या टप्प्यामध्ये आपण मानण्यासाठी तरी देखील क्रिकेट सातत्याने जिवंत आहे. कारण उशिरा सुरू झालेला यावर्षीचा हंगाम आणि त्यामुळेच कदाचित आज आपण मे मध्ये देखील क्रिकेट खेळत असताना सर्व क्रिकेट रसिकांना पाहतोय आणि मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच साऱ्या अजून टुर्नामेंट बाकी आहेत. आय थिंक कर्जत परिसरामध्ये 2-3 टुर्नामेंट अजून आहेत आणि ती डेअरिंग त्यांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. कारण कधी पाऊस येईल कधी काय होईल काय सांगू शकत नाही. पण तरी देखील ते धाडस त्यांनी दाखवलाय टुर्नामेंट ठेवण्याचा. इथे मात्र 22ची एकेरी धाव येते धावपटलावरती. एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पुढे चालली आहे 8 या अंकावरती धावफलक चालल्या. 8 धावा. सुहास गोलंदाजीच्या भोवळ्यावरती दाखल झाला. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी केली जाईल. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न. लेग बिफोर द विकेटची स्ट्रॉंग अपील पण तिथे पंच सांगतायत की स्टंप्सला विकेट्सला मिस करत चाललेला हा बॉल होता. त्यामुळे मात्र इथे लेग बायची एकेरी धाव येते आणि एकेरी धावेने संघ पुढे जाईल. एकूण डबल डिजिट मध्ये ट्रॅव्हल 9 धावेंवरती धावसंख्या पोहोचले. माफ करा डबल डिजिट मध्ये अजून देखील ट्रॅव्हल झालेला नाहीये. 90 धावा धावपटलावरती आहेत. अजूनही काही चेंडूंचा खेळ या अंतिमच्या षटकामध्ये बॅलन्स असेल बाकी असेल. आणि जो प्रणय ज्याने षटकार ठोकले होते 2 आणि आपल्या टीमला क्वालिफाय केलं होतं तो नयन प्रणय हा फलंदाजी करण्यासाठी इथे सज्ज होता. पण तिथे डॉट बॉल होता. विकेट संपादित केली आहे. सॅक्रिफाईस केलं आपल्या टीमसाठी आपल्या विकेटचं आणि डॉट बॉल 9 वरती धावफलक स्थिरावलाय. तीन बॉलचा खेळ बाकी आहे. धावपटलावरती धावसंख्या 9 धावा आहेत. चांगली गोलंदाजी नावंडे टीम करतीय गोडेवलीच्या अगेन्स्ट या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेसचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने खेचला. एक धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 या अंकावरती ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही कॅप्टन
आई गारमाता कराडे खुर्दा आणि त्यांच्या अगेन्स्ट शेकीन चिंचवली दोन्ही कॅप्टन आपण उपस्थित राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. बॅटची टॉप एज. इथे मात्र एक धाव घेण्याचा मनसुबा आणि इथे फलंदाज बाद. अंतिमचा एक बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 10 या अंकावरती. शेवटचा बॉल. 10 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. गुड बॉलिंग आपण पाहतोय. अचूक टप्पाचा मारा. भेदकता दाखवली गोलंदाजी मधली आणि तिथे मात्र पूर्णपणे अल्कस स्टार गोडिवली टीमला थांबवलं. मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न होता. शेवटचा अंतिमचा बॉल. यावेळेस मात्र लॉंग दी कार्पेट. एक धाव तर कंप्लीट आहे. समोर विकेट किपर एंडला थ्रो केला जात आहे आणि इथे फलंदाज बाद होईल. एकच धाव येते. 11 झालेल्या आहेत. 12 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 12ची आवश्यकता टीम नावंडेला सेकंड इनिंग मध्ये एल्केस स्टार गोडिवली टीमच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. नावंडे टीम कडून 2 आघाडीचे ओपनर ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. करण आणि आदेश ही जोडसाखळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल रन बॉल इक्वेशन प्रति आणि बॉलिंग ट्रॅक वरती अल्कस स्टार गोडिवली टीम कडून
स्ट्रायकिंग घेण्यावरती करण. 12 बॉल आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. पहिला फुल टॉस बॉल. इथे मात्र डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित आदेशाला परतावं लागलं असतं, पण तसं काही घडलेलं नाही. या एक धाव येते या पहिल्या बॉलवरती. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 12चं इक्वेशन, 11 बॉल आणि आता 11चं इक्वेशन आहे. यावेळेस समोर अलॉंग दी कार्पेट बॉल सल्ला लॉंग ऑन सीमा रेषे पार 4 धाब्यांसाठी चौकार. पाच धाबा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. यावेळेस फटका मिस टायमिंग, फटका फसला आणि तिथे फलंदाज बाद होईल. आदेश बॅक टू द डगआउट. यावेळेस चिक्की सिंगल घेण्याचा प्रयत्न हलक्या हाताने टॅप केलाय. इथे एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा पुन्हा एकदा प्रयत्न. पुन्हा एकदा थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या धावपटलावरती लागली जाते. एकूण 7 धाबा, 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. स्लो पद्धतीचा बॉल लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव येते आणि एकेरी धावेने संघ पुढे चालला. एकूण धावसंख्या 8 या अंकावरती. 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. उर्वरित काही चेंडू आणि 4 धावा या धावपटलावरती जमवायच्या आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फिरून मारलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. बॉल निघून चालला. विनिंग स्ट्रोक आणि इथे नावंडे संघाने हा सामना जिंकला आणि नेक्स्ट राऊंड मध्ये क्वालिफाय केला. अभिनंदन टीम नावंडे आणि हार्ड लक बॉईज अल्केस्टार घोडिवली. आपण देखील चांगला खेळ या स्पर्धेमध्ये, या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण केला आणि नक्की एक बक्षीस जरूर इथून आपण घेऊन जाणार आहात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस.